मी अश्विनी मराठवाडा किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये स्पेशल असं काय असणार आहे, तर आजची स्पेशल अशी रेसिपी आहे उन्हाळी वाळवणाची। तर त्यामध्ये आज आपण बटाटा आणि शाबूचे पापड बनवत आहोत। तर मैत्रिणींनो, उन्हाळा चालू झाला की सगळ्या महिलांची गडबड असते ती म्हणजे उन्हाळी वाळवण रेसिपी बनवण्याची। मग त्या रेसिपी आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो ते पदार्थ आणि वर्षभर आपण ते स्टोर करून ठेवत असतो। मग त्यामध्ये कुरडया, पापड्या, भरपूर असे पदार्थ येतात। काही उपवासाचे असतात आणि काही आपल्या रेग्युलर आपण जेवताना सुद्धा खाण्याचे असतात। तर यामध्ये आज आपण बटाटा आणि शाबूचे पापड कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला आपल्या मराठवाडा किचन मध्ये दाखवत आहे। तर मैत्रिणींनो, उन्हाळी कामं म्हटली की खूप अशी गडबडीची, मेहनतीची आणि अवघड असतात। तर आज तुम्हाला आपल्या मराठवाडा किचन मध्ये सगळे पदार्थ अगदी अवघडातले अवघड सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते मी तुम्हाला उन्हाळा वाळवण सिरीज मध्ये दाखवणार आहे। तर नक्की तुम्ही सगळ्या रेसिपीज पहा। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अगोदर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, तर इथे बटाटे घ्यायचे आहेत। तर इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, अगदी मीडियम साईजचे घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला खिसताना सुद्धा बरे पडतात किंवा मग जे आपण चाळणीनं याला खिसून घेणार आहोत ते सुद्धा आपल्याला बरं पडतं। तर हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आता आपण एक कुकर घेतलेला आहे। सगळ्यात अगोदर इथे आपल्याला हे बटाटे उकडून घ्यायचे आहेत। तर यावरती जी घाण असते ती एकदम पाण्याने आपण धुवून घेतलेलं आहे। तर इथं मी एक अर्धा तांब्या 1 किलो बटाट्यासाठी पाणी टाकलेलं आहे। तर आता कुकरच्या आपण 1-2 शिट्ट्या घेणार आहोत। इथे आपल्याला मीडियम साईजच्या गॅसवरती 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, हाय फ्लेमवरती नको। अगदी मऊसूद असे वाफलून घ्यायचे आहेत। तुम्ही जर मऊसूद वाफलून घेतले तरच तुमचे बटाटा आणि शाबूचे पापड छान बनतात आणि खायला सुद्धा खुसखुशीत लागतात। बटाटा आणि शाबूचे पापड आपण बनवत असल्यामुळे आता बटाटे आपले वाफलून होत आहेत, तोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत शाबू। तर इथे बघा, म्हणजे 1 किलो बटाट्यासाठी आपण पाव किलो वजनी प्रमाणात म्हणाल तर शाबू वापरलेला आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर 2 वाटी इथे शाबू वापरलेला आहे 1 किलो बटाट्यासाठी। तर हा आता शाबू आपल्याला मंद आचेवर अगदी फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता शाबू भाजत असताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। व्यवस्थित जर तुम्ही शाबू भाजून घेतला तर पापड अजिबात उलत नाहीत आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे। आणि जर तुम्हाला शाबू भाजून याचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये भिजून सुद्धा शाबू वापरू शकता, पण सगळ्यात ही सोपी पद्धत आहे। भिजवण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतो आणि भाजण्यासाठी कमीत लगेच आपल्याला हव्या त्या वेळेस आपण शाबू भाजून हे पापड बनवू शकतो। तर हे पीठ तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता। तर मैत्रिणींनो, उन्हाळी कामामधली सगळ्यात महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला सांगेल। कोणताही पदार्थ उन्हाळी कामामधला उपवासाचा असू द्या, जर पापड्याचं पीठ पातळ झालं किंवा मग चकली बनवत असताना त्याचं सुद्धा पीठ जर पातळ झालं तर यामध्ये हा भाजून घेतलेल्या शाबूचं पीठ तुम्ही वापरू शकता। तो पदार्थ छान बनतो, बिघडत नाही। त्यामुळे हे शाबू भाजून तुम्ही त्याचं पीठ आरामात 1-2-3 महिने स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। तर इथे बघा, अगदी फुलेपर्यंत शाबू आपण भाजून घेतलेला आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय। तर आता आपण गॅस बंद करतोय आणि हा शाबू आपण थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतोय। शाबू बारीक करत असताना तो थंड करूनच घ्यायचा, म्हणजे त्याचं पीठ व्यवस्थित बारीक होतं। तर शाबू आपला पूर्णपणे थंड करून आपण घेतलेला आहे। तर बघा, व्यवस्थित जर तुम्ही भाजून घेतला तर अगदी फुलून असा दुप्पट हा शाबू बनतो। तर आता इथे आपल्याला एक मिक्सरचा छोटा जार घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा शाबू टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचा। तर तुम्ही पाहू शकताय, आपण अगदी व्यवस्थित शाबू भाजून घेतल्यामुळे पीठ सुद्धा अगदी किती छान असं बारीक झालेलं आहे। आणि बारीक जर व्यवस्थित पीठ बनवून घेतलं तरच पापड छान बनतात। आपल्याला हे पीठ चाळून घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही।
तर शाबू आपला भाजून बारीक करेपर्यंत आपले बटाटे सुद्धा वाफलून तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता अगदी। तर आता आपण एक डिश घेऊन त्यामध्ये हे काढून घेतोय। तर आता आपण ह्याच्या वरच्या साली काढून घेणार आहोत। तर तुम्हाला दाखवते मी या पद्धतीने। मऊसूद अगदी तुम्ही जर वाफलून घेतले तरच बटाट्याचे पापड छान बनतात, बनवायला अगदी सोपे आहेत। मी सांगितलेली पद्धत जर तुम्ही वापरली तर अजिबात बिघडणार सुद्धा नाहीत, अगदी परफेक्ट असे बटाट्याचे पापड आपले खुसखुशीत आणि कुरकुरीत तोंडात टाकताच विरघळणारे बनतील। नवीन असाल मैत्रिणींनो, आणखीन आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर आता याच पद्धतीने आपल्याला हे सगळे 1 किलो बटाटे सोलून घ्यायचे आहेत। तर इथे बघा आता पूर्ण आपण बटाटे व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे व्यवस्थित बटाटे आपल्याला या पद्धतीने खिसून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता चाळणीने जर तुम्ही खिसले तर अगदी पटपट खिसले जातात, जास्त वेळ सुद्धा आपल्याला लागत नाही आणि खिसल्यासारखे सुद्धा वाटत नाही। तर या पद्धतीने पाहू शकताय तुम्ही, या पद्धतीने जर तुम्ही हे बारीक करून घेतलं तर अजिबात बटाटे खिसून घेण्याची सुद्धा गरज लागत नाही आणि खूप पटकन हे बारीक केलं जातं। इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने तुम्ही एखादा तांब्या घ्या किंवा मग ग्लास घ्या किंवा मग एखादं फुलपात्र घ्या किंवा मग चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने जी आपण पुरण गाळण्याची चाळणी घेतलेली आहे त्याच पद्धतीने इथे आपल्याला बटाटा मॅश करून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला दाखवते अगदी एक 5 ते 10 मिनिटांमध्येच तुम्ही पाहू शकता किती मऊसूद असा बटाटा यामधून खाली पडलेला आहे। तर याच पद्धतीने आता आपल्याला सगळा बटाटा बारीक करून घ्यायचा आहे। आता आपण बटाटा खिसून झाल्यानंतर एक डिश घेतोय आणि त्यामध्ये हा खिसून घेतलेला म्हणजे पुरणाच्या चाळणीने बटाटा काढून घेतोय। तर हा 1 किलो बटाट्याचा खिस आहे जो आपण खिसून व्यवस्थित घेतलेले आहेत गाळून। तर आता त्यामध्येच आपण टाकून घेतोय हिरवी मिरची। तर इथे बघा मी हिरवी मिरची टाकलेली आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची नाही टाकली तरी चालेल किंवा मग तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट वापरलं तरी इथं चालेल। तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर यामध्ये जिरं घातलं तरी सुद्धा चालेल। आता यामध्येच टाकून घेतोय मीठ। तर इथे बघा एक 2 ते 3 चमचे आपण यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। मीठ हे तुम्हाला चवीनुसारच यामध्ये ॲड करावं लागणार आहे। आणि आता हे शाबूचं पीठ आपण 1 किलो बटाट्यासाठी इथं 1/2 किलो शाबूचं पीठ वापरलेलं आहे। तर आता पूर्ण आपल्याला थोडं थोडंसं पीठ करत यामध्ये पूर्ण पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, ह्या म्हणजे पापडाची बिघडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जो शाबू असतो तो जर आपण व्यवस्थित भाजून नाही घेतला तर पापड उरले जातात, अजिबात व्यवस्थित बनत नाहीत। या पद्धतीने हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित अगदी हे पीठ मळून झालेलं आहे। तुम्हाला जर शाबूचं पीठ यामध्ये टाकल्यानंतर बटाट्यामध्ये जर थोडंसं घट्टसर वाटलं तर यामध्ये तुम्ही गरम पाणी सुद्धा वापरू म्हणजे शकता, थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, पापड उरले जातात। तुम्ही ज्या पद्धतीने शाबू जितका छान भाजून घ्याल तितके छान हे पापड बनतात। तर आता आपल्याला काय करायचं आहे, लगेच पापड करायला घ्यायचे आहेत कारण याला काही भिजत ठेवण्याची आवश्यकता नाही। आपण बटाटेही वाफलून घेतलेले आहेत आणि शाबूही भाजून घेतलेला आहे, त्यामुळे याला सेट होण्याची काहीच आवश्यकता नाही, तुम्ही लगेच करायला घेतले तरी चालतील। तर याला आपल्याला काय करायचं आहे, वरतून थोडंसं तूप लावायचं आहे, जास्तही नको, नाहीतर पापडाचा कुमट असा वास येतो, त्यामुळे अगदीच आपल्या हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं लावून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला ज्या आकाराचे हवे आहेत पापड त्या आकाराचे या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय गोळे छोटे छोटे बनवून घ्यायची पारी। तर इथे बघा या पद्धतीने मी एक छोटी पारी बनवून घेतलेली आहे। तर आपल्याला इथे एक छोटी प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं तुपाचा हात लावून या पद्धतीने यावरती पारे ठेवून आपल्याला बेलण्याच्या साहाय्याने याला प्रेस करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय अगदी 1 मिनिटातच हा पापड तयार होतो, 1-2 म्हणजे मिनिटामध्ये
परफेक्ट असा आपला पापड तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता वेळसुद्धा खूप कमी लागतो आणि ज्या पद्धतीने आपण बटाटा यामध्ये एकसारखा बारीक करून वापरलेला आहे त्यामुळे पापडसुद्धा अगदी एकसारखा झालेला आहे. तर आता वरची ही साईड आहे ती आपण या पद्धतीने काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती अलगदपणे साईडला निघालेली आहे. तर आता पापड आपल्याला टाकण्यासाठी इथे एक मेन कापड घ्यायचं आहे प्लास्टिकचं. तुम्ही सुती किंवा दुसरं कुठलं इतर वापरलं तर त्याला हा पापड चिटकून बसेल, त्यामुळे इथं प्लास्टिकच्याच पेपरचा आपल्याला वापर करायचा आहे. तर तुम्हाला मी दाखवते बघा, अगदी थोडंसुद्धा याला कागदाला आपल्या चिटकलेलं नाही, अगदी अलगदपणे हा पापड तयार झालेला आहे. तर इथं आपल्याला आता याच पद्धतीने सगळे पापड बनवून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने सगळे आपण आपले पापड बनवून घेतलेले आहेत. तर हे पापड तुम्ही उन्हात वाळू शकता किंवा मग फॅनच्या हवेला सुद्धा वाळू शकता. तर इथं आपण आता हे पापड उन्हात ठेवणार आहोत आणि कडकडीत अशी वाळून घेणार आहोत. फॅनच्या हवेला सुद्धा घरामध्ये अगदी परफेक्ट हा पापड वाळतो. तर इथे बघा मैत्रिणींनो, आपले पापड वाळून तयार झालेले आहेत. वाळल्यानंतर मी थोड्या वेळ फॅनच्या हवेखाली हे पापड ठेवले होते आणि नंतर मग एका टोपल्यामध्ये आपण हे भरून घेतलेले आहेत. तुम्ही कलरसुद्धा पाहू शकता, याचा अप्रतिम असा आलेला आहे, अगदी परफेक्ट आपल्याला हवा तसा. इथे बघा मी तुम्हाला पापड सुद्धा तळून दाखवते. अगदी छान आणि खुसखुशीत कुरकुरीत असा आपला पापड तयार झालेला आहे. तर आपण एक तळून पाहणार आहोत. तर बघा अगदी किती छान असा फुलून पांढरा शुभ्र अगदी तयार होतोय. तुम्ही पाहू शकताय. हे पापड बनवत असताना अगदी उन्हामध्ये सुद्धा न टाकता आपण फॅनच्या हवेला सुद्धा वाळून घेऊ शकता किंवा हे पापड तुम्ही न तळता भाजून सुद्धा छान अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतात. अगदी पांढरा शुभ्र आणि फुलून असा आलेला आहे आपला पापड. तर इथे बघा मी तुम्हाला तळलेले पापड दाखवते. अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत हे पापड झालेले आहेत. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे बनलेले आहेत. तुम्ही इथे बघा आपला पापड अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत असा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने नक्की तुम्ही बटाटा आणि शाबूचे पापड करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमचे पापड कसे झालेले आहेत ते. तर मैत्रिणींनो, चला मग भेटू आपण अशाच पुढील आणि वाळवणाच्या छान छान अशा मराठवाडा आपल्या किचनमध्ये रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.